फेब्रुवारी महिन्यातील माघी पौर्णिमेला सौंदती इथं रेणुका यात्रा होणार आहे। या यात्रेला जाण्यासाठी एसटी महामंडळामार्फत दिली जाणारी सेवा आणि यात्रेचं नियोजन याबाबत कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेची बैठक झाली। एसटीच्या संभाजीनगर आगाराचे स्थानक प्रमुख सुरेश शिंगाडे यांनी रेणुका भक्तांना मार्गदर्शन केलं। कोल्हापूर जिल्ह्यात रेणुका देवीच्या भक्तांची संख्या मोठी आहे। माघी पौर्णिमेला दरवर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो भाविक सौंदतीला जातात। भाविकांना एसटी महामंडळ तसंच सौंदतीतल्या व्यवस्थेची माहिती देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेची शनिवारी बैठक झाली। रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष सुभाष जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला संभाजीनगर आगार प्रमुख सुरेश शिंगाडे, सहाय्यक वाहतूक अधिकारी प्रशांत गुरव, प्रकाश खांडेकर, निपाणी एसटी आगार प्रमुख MB संगप्पा, PG सनदी यांची प्रमुख उपस्थिती होती। बाळू लोहार आणि विनोद चव्हाण यांच्या हस्ते रेणुका मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। गजानन विभूते यांनी माघी पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या यात्रेची माहिती दिली। महाराष्ट्र आणि कर्नाटक एसटीचं दरपत्रक आणि दोन्ही महामंडळाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांना दिली। यावेळी आनंदराव पाटील, मोहन साळोखे, सरदार जाधव, चेतन पवळ, तानाजी चव्हाण, रमेश बनछोडे, सुशांत पाटील यांच्यासह भाविक उपस्थित होते।